सकाळी सकाळी 5 वाजता निघालोय. इथे लवकर उजाडतंय सध्या. आणि हे बघा कॅब मध्ये आहोत. स्वरा हाय हाय से हाय अथांग हाय. आणि दिगंबर दाखवते तुम्हाला. ते बघा दिगंबर. एक कॅब दाखवा ना, 1 मिनिट. कॅब दाखवा ना. तर मित्रांनो अशा प्रकारची कॅब आहे. बाय से बाय 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 डॅडी. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. आता पण मोरया म्हणतो. हाय कला. वी आर गोइंग टू इंडिया. लुक एट दिस. कौन सी एयरलाइन से जा रहे हैं? आता मी प्रवासाचा श्री गणेशा करून निघालोय भारताकडे. तर खूप मोठा प्रवास आहे. प्रवासातल्या गमती जमती अडथळे सगळ्या गोष्टी तुम्हाला शेअर करणार आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो पोहोचलोय एअरपोर्टला. हे बघा पोरं माझी आता तर डुकल्या घेते. चला आता सामान घ्यायचं. एअरपोर्ट दाखवते. इकडे ही कॅब होती मित्रांनो. सामान ओ ओ ओ नो नो. आतंगला वाटतंय गाडी अंगावर येते. आपला आतंग. चला आता थंडी वाजते ना. चला पोलीस वाल्या. दिगंबर काय बोलणार? हे बघा अशा पद्धतीचा ही बॅग मी लोटते. स्वरा तिकडे आहे. थंडी खूप आहे. आता नाही वाजत आहे. बाहेर खूप थंडी वाजत होती. आता ठीक वाटते. चला असं एअरपोर्ट आहे. स्वरा से हाय. आता हाय करा. आता बघा दिगंबर. दिगंबर काय बोलणार? तर अशा प्रकारे आम्ही आता मोठा आवाज बॅगेज लाईन मध्ये उभा आहोत. आणि भरपूर अशा बॅग आहेत. लाईन बघा भरपूर मोठी लाईन आहे. आणि काही वाटत नाही. बघा आता स्वरा भरपूर वेगवेगळ्या देशातले लोक आहेत. आता बघायला मिळतील. तर ही जी ट्रॉली आहे ना कशी लोटायची असते दिगंबर? हे बघा तुम्ही कधी परदेशात आलात तर हे लक्षात राहू द्या. माझ्या मम्मी पप्पांच्या लक्षात नव्हतं आलं पहिले. तर ते वरचं आहे ना खाली दाबायचं म्हणजे मग प्रॅम हे जे आहे ट्रॉली ती पुढे चालते. चला बघा मित्रांनो. हा ह्या ज्या गोष्टी आहे सर्व तुम्ही वाचा. आता मला वाचायला वेळ नाही कारण आमची फ्लाईट आहे. तुम्हाला माहिती आहे. ऍसिड ट्यूब वगैरे हे असं काहीच नव्हतं. शार्प कॉस्मेटिक प्रोडक्ट जे असतील फूड मिल्क मेडिसिन्स आर यू रेडी तर ते अशा बॅग मध्ये जातात. त्याच्यामध्ये ठेवायचं. अजून घ्या ना बॅग. माझ्याकडे आहे कॉस्मेटिक्स वगैरे. चला बस 3 बॅग घेतल्यात आम्ही. चला 100 ml पेक्षा लिक्विड नको. आथांगचंच पाणी ठेवलं. आणि मग ज्या गोष्टी असतील त्या इथे टाकायच्या असतात. बघा आता दिगंबर बनाना आहे आपल्याकडे. टाकून देतो बनाना. हे बघा इथं सर्व गोष्टी दिलेल्या. माहितीसाठी सांगत आहे. व्हिडिओ लॉंग झाला तरी महत्वाचा आहे. नक्की बघा. चला आपलं लगेच सबमिट करून झाल्यावर सिक्युरिटी स्कॅन असतं. म्हणजे आपल्याकडे असणारे मोबाईल डिव्हाइस आपण ज्या वस्तू घेऊन आपण फ्लाईटमध्ये बसणार आहोत आपल्यासोबत असणार आहेत त्या वस्तू ते स्कॅन केले जातात. त्याला सिक्युरिटी चेक म्हणतात. आणि बघू शकता इथे आमचं टॅब वगैरे सर्व आम्हाला काढायला लावलं होतं आणि ते व्यवस्थित स्कॅन केलं गेलेलं आहे. फक्त आथांगची डायपर बॅग ही साईडला गेली कारण त्यात त्यांना काहीतरी धोकेदायक दिसत होतं. तर त्यांनी मशीन टाकून चेक केलं तर औषधाच्या बॉटलला त्यांनी टिक केलं. तर त्या औषधाची बॉटल इथे स्कॅन करण्यात आली कारण कोणीही ॲसिड घेऊन ॲसिड अटॅक करू शकतं म्हणून. हे बघा अशा पद्धतीने हे मशीन आहे जे ॲसिड स्कॅन करतं. बॉटलमध्ये काय आहे त्यांनी स्कॅन केलं आणि परत केलं. एवढा काही इश्यू नसतो पण सिक्युरिटीच्या दृष्टीने योग्य आहे. एअरपोर्टवर अशी शॉप आहेत. जर आपण आता आम्ही बॅग आमचे जे लगेज आहे ते पूर्ण सबमिट केलेलं आहे.
सिक्युरिटी चेक पण झालं. आथांगची औषधाची बॉटल होती, त्यांनी सांगितलं होतं लिक्विड काढून ठेवा, पण एवढं सामान असताना लक्षात नाही आलं. तर ते स्कॅन झालं की यांच्या बॅगेत काहीतरी लिक्विड आहे. ते त्यांच्याकडे मशीन होतं, त्यात त्यांनी स्कॅन केलं, यात काही ॲसिड वगैरे तर नाही. तर अशा पद्धतीने आमचा सिक्युरिटी चेक झालेला आहे. आता आम्ही चाललोय. मेथीचे पराठे बनवून आणलेले आहे घरून. कसे झालेत? काय आता एरोप्लेन. येस, हे बघा त्याला फ्लाईट दिसत आहे तिथून. हे जे असतं ना HSBC लिहिलेलं, ते डायरेक्ट कनेक्ट होतं. तुम्हाला माहिती असेल, ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते. अशा पद्धतीचं हे एअरपोर्ट आहे, हिथ्रो एअरपोर्ट लंडन. इथे आम्ही आत्ता आहोत. चला मित्रांनो, एअरपोर्टवर नाश्ता चालू आहे. सकाळचे 8:30 वाजलेत. चला या, शनिवार 13 जुलै सकाळचे 8:30 वाजले. नाश्ता करायला या. थांबा, नाही आलं तिकीट द्या ना मला. तिकीट. ते पासपोर्ट वगैरे चेक करताय. ही व्हीलचेअर असते ना, ज्येष्ठ नागरिक वगैरे असेल, कोणाच्या गुडघ्याला त्रास, त्यांच्यासाठी. हॅलो, या. चला काय गेटपर्यंत प्रॅम घेऊन जाऊ शकतो. आता आपल्याला असं जायचंय बघा. दिगंबर हा काय म्हणतोय? लेट्स गो. वाव, गुड बॉय. प्रॅम आम्ही फोल्ड करून देऊन टाकलाय. हो. बिझनेस क्लास. स्वरा चल इकडे. स्वरा, बघा खूप छान एअर होस्टेस असतात. चेहऱ्यावर हसू, फ्रेश चेहरा, मस्त वाटतं ट्रॅव्हल करायला. पैसे पण तेवढेच लागतात मित्रांनो, असं काही नाही. पैसे पण आपण तेवढे देतो. इथे कॉफी वगैरे ठेवलेले. सॉरी, बॅक काढ, बॅक काढ. बघा मुलं इकडे बसले. स्वरा दीदी आमची बघा कुठं बसली. स्वरा आतंगला बसू दे ना, तिथे आतंगला बघू दे ना. आता पण बघू शकतो असं. लुक आता बघितलं दीदी, हे बघा सीट. पाहिजे असेल तर हे सीट असं टर्न पण होतं, आपली मान ठेवू शकतो. बॉटल वगैरे. व्हॉट इज दॅट? आर यू एक्साइटेड? येस. हे बघा इथे स्क्रीन वगैरे आहे. बऱ्याचशा गोष्टी असतात इथे ठेवलेल्या, आपण वाचायला पाहिजे. गेट वेल स्लो. अजून काय इथे आपण ठेवू शकतो. तिकडे बॅग ठेवली. क्रीम लावून देते स्वरा हातांना. स्वरा तर झोपेल आता.
ओके सुरू कर. ओके कारण ही विंडो जी आहे ना ती डार्क होते. इथे हे बघा बटन आहे. हे बघ. Come on. Look at them. Look, film सुरू होती है. I don't want you to miss the film. स्वराने फिल्म लावली. स्वरा, are you excited? Yes, for the film. For the film का इंडिया. गरम व्हायला लागलंय. सगळ्यांनी कोट काढून टाकले बघा. तुम्ही काय आता ऑफिसचा हेडफोन सीट बेल्ट असे असतात बघा. तर आता जेव्हा लहान होता ना मला त्याला मांडीवर घेऊन घ्यावं लागलं. तर मला इथे एक्स्ट्रा सीट बेल्ट लावलेला होता असा सर्क्युलर मोशन मध्ये एक्स्ट्रा, म्हणजे कमरेला बाळ पण अटॅच राहील असं. आता हा सीट बेल्ट मी लावते. आणि हे बघा एकदम म्हणजे चांगलं मटेरियल असतं सीट बेल्टचं. दिगंबर एवढं लावा बरं. लगेच कसं लावू? आमच्या आतांगला बसल्या बसल्या लगेच सीट बेल्ट. आता सीट बेल्ट कुठे आहे? हाय कर आता. आपला आथांगचे केस खूप वाढले. आता आम्ही गावाला गेल्यावर कट करणार आहे. आता एरोप्लेन फ्लाइट. मम्मा त्याला कोकोमेलन लावायचंय का? पण कोकोमेलन कसं आहे? नाही त्याच्यात कोकोमेलन नसतं. एखादा मूवी लावून दे. चला आता मस्त पैकी आपल्याला एरोप्लेन मध्ये हे बघा ब्लँकेट सगळ्यांना विचारून देत आहे. अशा पद्धतीचं ब्लँकेट आहे. पातळ आहे पण ठीक आहे. आम्ही बसलोय ते 3 सीट मध्ये 3ची रो आहे. तिकडे 3ची रो असे 9 सीट एका लाईन मध्ये आहे. आणि खूप कंजेस्टेड आहे. तुम्हाला दाखवते मी. या फ्लाईट मध्ये असंच असतं ते दाखवते. एक बॅग आणि एक माणूस जाईल एवढंच असतं बघा. आपण एखादा पिक्चर बघू. मदर जस्टिस 2018. चला मी नंतर भेटते तुम्हाला. ते लाईटचे बटन आहेत दाखव सरा. हे बघा आता माझा चालू आहे बंद. हे बघा आता हे बटन दाबलं की लाईट ऑन. विंडो ऑन कर ना. विंडो शट ऑफ कर. अजून. अच्छा आता मला काय प्रेस करून ठेवायचं का? कर अजून. कर त्याला बाहेरचं दिसू दे. बाहेर एक फ्लाईट उभी. मी हेडफोन दिले. बाय बाय लंडन. आम्ही चाललोय आमच्या मायदेशी. हे ना स्वरा मस्त पाणी पित बसलाय. खाकरा खाल्ला त्याने आताच. नाही ना वाटत नाही. स्वरा कर ग प्रेस ते. दीदी फ्लाइट येस ते काढ. आणि ही आमची मॅडम. बघ ना बाहेर जरा पिक्चर बघण्यातच बिझी आहे. आता कुठे चाललो आपण? फ्लाईटनी. फ्लाईट कुठे रे? फ्लाईट फ्लाय. येस फ्लाय. फ्लाय करायचं आपल्याला. हो फ्लाय. येस. येस येस. टेक ऑफ. टेक ऑफ. आता टेक ऑफ. फ्लाइट टेक ऑफ होती बघा. थांब. फ्लाइट टेक ऑफ होती. येस.
बाय बाय. बाय बाय लंडन. से बाय बाय. फ्लाइट आता हे होते. थोडे थोडे कान डप्प होतात कान. पाणी भेटलंय बघा. पाणी बघा दिगंबर आता. आणि अथांगला मी इकडे घेतलंय बघा. झोपलाय आता. मी त्याला मांडीवर झोपत. मेनू आलेला आहे. हे बघा चीज आहे. अजून हे बघा चॉकलेट मुसे आहे. ब्रेड आहे. याच्यात काय माहिती नाही. कटलरी स्वीट डिश साठी. हो वेट आता वेट. मित्रांनो स्टीलचे चमचे आहे. फ्लाईट मध्ये आहोत. आणि हे बघा पास्ता. कसं खातोय सरा. आणि इथे पाव आहे. ब्रेड. याच्यात काय वाव कुकीज बिस्किट ब्रेड बटर. याच्यात सॅलड आहे. पास्ता. सॅलड आहे. व्हेजीज आहे. फूड बघा. नॉनव्हेज घेतलंय. कॉर्न सॅलड आहे. हे काय आहे दिगंबर व्हाईट. नाही चीज नाही आहे. बटर आहे. आणि हे काय बिस्किट आहे. आणि इथे चिकन बिर्याणी आहे बघा. बन दिलेलं आहे. असं जेवण आहे. मुलांचं तुम्ही पाहिलंच सगळे जेवतोय. तर हे जे आहे ना हे मुसे आहे. आणि छान लागते. त्यामध्ये चेरी पण आहे. आणि बिर्याणीचा राईस एकदम मस्त वाटला. मस्त. स्वरा बघा तिकडे स्वरा. आणि हे बघा हा अथांग. त्याच्या समोरचा जो ट्रे होता ना तो मी इकडे घेतला. कारण तो आहे ना लाता मारतोय. तो पडू शकतो खाली.
नंबरचे फक्त दात दिसत. कॉफी घेऊन पस्तावा झाले. इतकी कडू आहे मित्रांनो, असं वाटतंय मी कारल्याचा ज्यूसच पिते. यांना आधी पिली होती, कडू लागली तरी माझ्यासाठी मागवली. असं दिगंबर आहेत बघा. तुम्ही तर म्हटलं कडू आहे. ते बिचाऱ्यांनी किचन बंद झालं म्हणून यांच्यासाठी स्पेशल कॉफी आणली. ती म्हणे तुमच्यासाठी स्पेशल आणली, ती कडू होती आणि म्हणे माझ्या वाईफसाठी पण आणा म्हणे. बघा कॉफी खूपच कडू आहे. जाऊ दे आता, प्यावी लागेल, एवढी मेहनतीने बनवून आणली बिचारी. चला भेटूया नंतर, कॉफी एन्जॉय करते. मित्रांनो 4:15 वाजले. सर काय होतंय? सराचे कान दुखायला लागलेत आणि आता फ्लाईट लँड होती आपली दिगंबर. मित्रांनो आता आपण उतरतोय बहारेनला. हो ना दिगंबर? दिगंबर मूवी बघण्यात बिझी आहे आणि अथंग बेबी एकदम व्यवस्थित झोपला. आता उठलाय बघा, मला झोपू दिलं नाही त्याने, तो मस्त झोपलाय. नो नो हाय कर, बस दाखव, शो देम बस, शो युअर बस, शो बस, सिंग अ सॉन्ग. मित्रांनो खाली आता लँड झाल्यावर भेटूया. मला वाटतंय की हे इजिप्त आहे. नाही, इजिप्त नाही आहे. ये छोटी छोटी गाड्या. सर मोबाईल व्यवस्थित पकड ना. असं वाटतंय की टॉय कार्स आहे, पण कान दुखायचं थांबला का? नाही, डिस्ट्रॅक्शन होते ना म्हणून असं. अच्छा, म्हणजे लक्षात नाही येते का? सर इथं लँडिंग होणार आहे. झाली लँडिंग. आता बघा ओशन मध्ये लँडिंग व्हायची होती. फ्लाईटचे विंग्स बघा तुम्ही कसे झालेत. आता पहिल्या वेळेस जेव्हा मी बसली होती ना तेव्हा मला असं वाटत होतं की फ्लाईटचं ते तुटलंय असं एका साईडचं. हे बघा आता परत जसे आधी होते तसेच झाले. आधी मी पहिल्या वेळेस जेव्हा मी आले होते ना इकडे लंडनला, त्यावेळेस काय झालं होतं, असं फ्लाईटचं मला पंखा तुटलेला वाटायचा. मी खूप घाबरायचे, मला झोपच नव्हती आली की याचा पंखा तुटतोय की काय. चला आता आम्हाला आता उतरायचं आहे. इथे 4 तास थांबणार आहोत, बहारेन मध्ये आहोत आणि मग दुसरी फ्लाईट पकडून आम्ही मुंबईला पोहोचणार आहोत. चला मित्रांनो हे बघा लिफ्ट एकदम चकाचक आहे, कुठंच तिला डाग नाहीये. पूर्ण मिरर नाही. बहारेन एअरपोर्टला आलेलो आहोत. कमॉन लिफ्ट, तुम्हाला लिफ्टचा डोअर दाखवते एकदा. हे बघा, ते फर्स्ट टाइम पाहिलं तुम्ही पण बघा. हे बघा पूर्ण काचेचा दरवाजा आहे. अरे बापरे, खरंच वाटलं नव्हतं एवढं चकाचक असेल हे. हे बघा पूर्ण टाईल्स पण एकदम चमकतायत, वरच्या लाईट्स दिसत आहेत. आपलं मुंबईचं पण असंच आहे, छान आहे. ते दादा आहेत, त्यांनी आम्हाला लगेच नंबर दिला. खूप मोठी लाईन आहे बघा तिकडे आणि इकडे सिक्युरिटी चेक चालू आहे बघा. इथे बहारेनला परत एकदा सिक्युरिटी चेक झालंय आणि अथांग परत रडायला लागला, कारण त्याच्या हातातलं जे आहे ना कुशन ते त्यांनी स्कॅनिंग साठी टाकायला लावलं होतं, त्यामुळे खूप रडला. खूप सुंदर आहे बघा हे, आणि इथे भरपूर शॉप पण आहेत. एकदम मस्त वाटतं, एकदम फ्रेश आणि वास इतका छान येतो रूम फ्रेशनरचा, मस्त. आधी मला वाटलं होतं आता कसे 4 तास इथे घालवणार, पण छान वाटतंय. इतकं सुंदर एअरपोर्ट आणि स्क्रीन बघा तुम्ही, भयानक म्हणजे अफलातून आहे एकदम, असंच मी म्हणेल. मस्त यार. आता नो हे बघा, आता इथे कॅम्डेन फूड म्हणजे काय मला माहिती नाही, आम्ही कधी खाल्लेलं नाहीये. कुठं कोणतं फूड आहे?
हे बघा इथे खाली प्ले एरिया आहे. स्क्रीन बघा ना किती अफलातून आहे एकदम. हा स्क्रीन कशी अफलातून आहे. वाव हे बघा खूपच मोठी स्क्रीन आहे. आणि खाली मुलांना प्ले एरिया आहे. आता आम्हाला 4 तास इथे थांबायचे तर अथांग आणि स्वरासाठी चांगला ऑप्शन आहे बघा. मस्त खेळायला बसायला पण भरपूर जागा आहे. तुम्ही पाहिलं वरतून आपण खाली आलेलो आहोत आणि इथले सगळे दरवाजे क्लोज आहेत. सिक्युरिटी चेक झाल्याशिवाय इथे मुलांना खेळता येत नाही. शूज टेक ऑफ करायचे आणि खेळायचे. हे बघा मुलं खेळत आहेत आपली. बहारेनला मी इथे चिकन बिर्याणी घेतलेली आहे आणि बघू शकता पद्धतीचे हॉटेल्स आहेत वेगवेगळे. ए नो 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 कीप इट बॅक. व्हेरी गुड बॉय. हे बघा अथांगला आवडली आहे. अथांग पण खातोय. दर अथांग मस्त बिर्याणी आहे. तर म्हटलं इथली फेमस बिर्याणीच असणार कारण बऱ्यापैकी मुस्लिम बांधव आहेत तिथे. त्यामुळे वाटलं की बिर्याणी घ्यावी म्हणून मग बिर्याणी घेतली. पण पाव ब्रेड खाऊन कंटाळा आला. फ्लाईटमध्ये पण तेच आहे आणि सगळीकडे नॉनव्हेजच आहे. काय खाणार. हे घेतले बघा. इकडे 3 सेट आहे आणि इकडे 3 सेट आहे. तर छोटी फ्लाईट आहे. आधीची मोठी होती. एका रो मध्ये 9 सीट होत्या. इथे 3च आहे. हे बघा अशा पद्धतीचं. मुलं इकडे बसलोय. हाय करा मुलांना. इथे ना हे बघा अशा वाफा निघतायत एसीच्या. अथांगला वाटतंय आग लागली म्हणून तो म्हणतो फायटर. वाफा आहे ग. एसीच्या आहे स्वरात. एसी आहे बाहेर. 30 इथे बहारेनला 37 डिग्री टेम्परेचर आहे. खूप हीट आहे आणि आम्ही 15-20 डिग्रीतून बाहेर निघालेलो लोक आहोत. त्यामुळे आम्हाला खूप भयानक हीट वाटत होती. Yes. Yes, fighter. Do you have a fighter? नाही कशाला ओपन क्लोज करते. मित्रांनो रात्रीचा अंधार आहे आता. मला तर सगळं दिसतंय. इथं किती वाजले दिगंबर बहारेनला? बहारेनचे 10:30 वाजलेत आणि युकेचं तर वेगळं. युकेचा काय टाइम झालाय? 8:30 वाजले. आमच्या युकेचे 8:30 वाजलेत आणि इथे 10:30 वाजलेत बहारेनला. बघू शकता. आम्ही झोपणार आहोत सगळेजण. अथांगचं माहिती नाही झोपतो की नाही. आणि इथे स्क्रीनच नाहीये त्यामुळे स्वरा झालेली आहे बोर. आणि स्वराने काढले पुस्तक वाचायला. हे बघा बेस्ट एंटरटेनमेंट म्हणजे पुस्तक वाचणे तिला आवडतं. तर ती आता पुस्तक वाचणार आहे. मी वाचते बिली अँड द जायंट ॲडव्हेंचर. तिला सध्या वाचनाची खूप आवड लागलेली आहे. त्यामुळे ती बहुधा बुक वाचते झोपताना. तर आता एवढं बुक ती सुट्टीमध्ये कंप्लीट करणार असं म्हटली. बघूया आपण होतं की नाही. चला का आता मुंबईत भेटूया. हो की नाही. आता डायरेक्ट मुंबईत भेटूया. चला फायनली मुंबईला पोहोचलेलो आहोत. किती वाजले? सकाळचे पहाटे 5 वाजलेले आहे. आज आहे रविवार 14 जुलै. पहाटे 5 वाजता आमची लँडिंग झालेली आहे मुंबईमध्ये, भारतामध्ये. हे बघा दिगंबर कसं वाटतंय? वाव. स्वरा कसं वाटतंय? खूपच छान वाटतंय. आमचा अथांग झोपलेला. चला मित्रांनो खाली उतरल्यानंतर भेटते. आता अंधार आहे फ्लाईटमध्ये म्हणून असं दिसतंय. सर्व झोपलेले आहे आजूबाजूला. नंतर भेटते मी तुम्हाला. कसं वाटतंय? मोठ्याने एवढ्या दुःखात सांगताय का आनंद वाटतोय? फायनली 5:30ला आम्ही पोहोचलोय मुंबईला. ये से अथांग हाय गुड मॉर्निंग. हाय करा. वॉकिंग ट्रॅक वर आहोत. चला आता गुड मॉर्निंग. आपल्या देशात आल्यावर जरा वेगळीच फिलिंग येते बघा. मस्त आपलं एअरपोर्ट. मम्मा कार्पेट दाखव. साईडला हो बेटा. हो हो दिसतंय.
चला. हा लय बॅगा जमा केल्या दिगंबर. हा इकडे बघा दिगंबर. मित्रांनो हे बघा आम्ही पोहोचलोय आता सध्या घाटकोपर मध्ये आहोत. इकडे बघा. नमस्कार. अजून थकले नाहीये मम्मा. काय तू लाईव्ह घेतलं काय? नाही हे बघा मम्मा मी अजून थकले नाही. खूप बॅग आहे आमच्या आणि एक दादा आहे लोणीचाच तो आम्हाला घ्यायला आलेला आहे. बघा मित्रांनो मस्त वाटतं एकदम. खूप दिवसातून गाड्यांचा हॉर्न ऐकला. ते भुंकणारी कुत्री दिसली. आमच्यावर कुत्री पहिली भुंकत होती. मला वाटलं आता मला माग येतं की काय चावायला, कारण माझ्याकडे खूप मोठं बॅगचं ट्रॉली होती आणि ते कुत्रे खूप जोर जोरात भुंकायला लागले आमच्यावर. खूप दिवसातून मनमोकळं भुंकणारे कुत्रे दिसले आम्हाला आज. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गाड्यांचा आवाज. अथांगला पण आता थोडस हे वाटतंय, आवाज आला का लगेच बघतोय इकडे तिकडे कुठून आवाज येतोय, गाडीचा आवाज कसं काय वाजतोय. अथांगला पण ह्या गोष्टी नवीन आहे. तुम्हाला माहिती असेल तिकडे हॉर्न वाजवणं म्हणजे एक अपमान केल्यासारखं असतं. तर तिकडे हॉर्न वाजवत नाही, इथे सारखा हॉर्नचा आवाज येतोय. मस्त वाटतंय. चला आपण आता भेटूया घरी गेल्यावर. चला मित्रांनो एवढ्या लांबून बिना ट्रॅफिक मध्ये आलो आणि आपल्या देशात येऊन ट्रॅफिक मध्ये फसले. जवळ येऊन दोन्ही साईडनी बंद झालंय. दोन्ही साईडनी बंद आहे आणि आम्ही रॉंग साईडनी चाललोय. कारण इकडे 3 किलोमीटर झाले पूर्ण ब्लॉक आहे. मग सगळ्यांनी गाड्या बस सुद्धा रॉंग साईडनी राईट साईडनी काढलेल्या आहेत आणि आता राईट साईड पण ब्लॉक झालेली आहे. काय करणार मी सगळं. बसने सुद्धा रॉंग साईडनी गाडी काढली. ब्रिजचं काम चालू आहे. काम कुठं चालू नाहीये. आता पावसात कसं काम करणार. रस्ता वाहून गेला म्हणजे एवढा पाऊस झालेला होता. आता पाणी म्हणजे रस्ताच दिसत नव्हता एवढा पाणी. बघा किती जाम आहे. आता ही बस कधी निघायची इथून. पोलीस पण सांगतायत की रॉंग साईडने जा कारण इकडे ब्लॉक आहे. हे बघा ब्लॉक किती म्हणजे जवळपास 2.5-3 किलोमीटर झाले. अशी स्थिती आहे डाव्या साईडने. आम्हाला जायला रस्ता नव्हता. बऱ्याचशा गाड्या आता उजव्या साईडने जायला लागल्यात. मग आम्ही पण उजव्या साईडने काढली. काय करणार बघा. इथे पुढं काहीतरी झालेलं असावं है ना. एखादी गाडी अटकलेली असावी, काहीतरी प्रॉब्लेम असेल. कोणाची खरी बाजू आहे तेच कळत नाहीये. म्हणजे डावी साईड कोणती तेच कळत नाही. कुठून नाही घुसले बघा आम्हाला त्या लेनला जायचंय. आता पासून इथे ब्रिजचं काम चालू आहे. आता पाऊस मुळे काय माहिती का. दिसतंय का ब्रिजचं काम चालू आहे आणि इकडे ट्रॅफिक बघा तुम्ही. हे बघा हे बघा गाड्या आता ह्या उजव्या साईडने आलेल्या गाड्यात त्या पण इकडच्या रस्त्याला मिळत आहेत. हे बघा आता हा जो रस्ता चाललाय इथून आपल्याला जायचंय आणि या ब्रिजमुळे सगळं म्हणजे लेन इतकी छोटी झाली आहे की तिथून एकच गाडी जाऊ शकते. सिंगल वे झालाय. खूप थकलेलो आहोत. हे पोरं आमचे झोपलेत गाडीत. काय करणार. वाटलं होतं घरी जाऊन आराम करावा पण आमचा आराम आता गाडीतच होणार असं वाटतंय. हो कारण ट्रॅफिकच खूप आहे. बघा आम्हाला भेटायला कोण आलंय. दिगंबर काय रस्त्यात उभे. हा काय ट्रॅफिक जाम मुळे डिझेल संपला.
दिगंबर आता का बसले, निघा ना. डिझेल संपले पण डिझेल टाकलं पण गाडी चालू होती. धक्का. गाडी बंद पडली म्हणून डिझेल संपलं असेल असा अंदाज वर्तवून ड्रायव्हरने गाडीमध्ये डिझेल ओतले, सुट्टे डिझेल आणून, पण गाडी चालू होत नव्हती. शेवटी दिगंबर यांना धक्का मारायला मदत करावी लागली. तेव्हा कुठे गाडी चालू झाली, तर गाडीची बॅटरी लो होत होती. तर अशा पद्धतीचे काही अडथळे आले, पण असो शेवटी आम्ही फायनली आमच्या लोणी प्रवरा या गावात पोहोचलोय. आणि खरंच खूप छान तो मातीचा सुगंध, 2 वर्षापूर्वी पाहिलेले रस्ते, बराचसा झालेला बदल एक मनाला प्रसन्नता देऊन जात आहे. तर आमच्या लोणी प्रवराचा रस्ता बघा, हा हायवे आहे, मध्ये डिवायडर आहे, डिवायडरला सुंदर अशी झाडं लावलेली आहे. आणि खरंच खूप आनंद होते. रस्त्याच्या दुतर्फा छान छान झाडी सुद्धा लावण्यात आलेली आहे. आधी रस्ता रुंदीकरणामुळे झाडं तोडण्यात आली होती, पण आता बऱ्यापैकी मोठी मोठी झाडं बघायला मिळतात. बघा, आहे की नाही आमचं लोणी प्रवरा गाव सुंदर? कमेंट करून नक्की सांगा. तर हे हॉस्पिटल आहे PMT प्रवरा मेडिकल ट्रस्ट, बघू शकता. हॉस्पिटलच्या साईडला लोणी बुद्रुक म्हणतात आणि ह्याच एरियात आमचं घर आहे. चला आता आपण घरी जाऊया. असं कोणतरी असं वाटतंय मित्रांनो, हे आमचं घर आहे बघा, दिगंबर. त्याला वाटलंय काय पोळी. खूप मोठं संकट. ठीक आहे, तिकडून आजी पण आली. अरे अरे थांबा थांबा. त्याला नाही येता येणार नाही. चला थांब. सोरात द्या. काय रे, थांब, आले आले. माहिती वळताना फोटो नाही, तसं फोटो घेऊ द्या, व्हिडिओ घेता. बोर झाला आता, बोर झाला. हा, बोर झाला. त्याला लागली दुधाची तलप. हे बाबालाच ओळखलं ते. बाबा पक्की द्या ना. काय झालं? बाथरूम मध्ये तोंडात पण घेऊन घ्या. खाऊ आकर पेढा नाही आवडत. टिकी टिकी त्याला नाही किळसी ती टिकी नाही लावायची. मम्माला लावता. मम्माला हे बघ, मम्माचं बाप्पा करायचं. जाऊ द्या, काही नाही. काय वाटलं बॅग उचलणार म्हणलं, बसलाय जाऊ दे, काही नाही. काय एवढं आहे ना, ते दादा आहे. आता अजून मोठी झाली. बाबा धराबाई तुम्हीच आले ना, आले ना. आता भाऊ छान वाटत आपलं घरी. अरे राहिला ना तू आपलं घरी. मग घर दाखवूया ना घर. मग घर दाखवायचं त्याला. हो, थांब ना, जाऊ ना आतमध्ये, अजून जायचं. पेढा घाला ना आता.
तुमच्या भाऊ इकडे यावं. भैया आजारी कसा आहे पाय बघा पायाला किती कापलेले पट्टी टाकलेली ऑपरेशन झालेले टाके काढले पेशंट आमचं बुबू बघा आपला आथान आज दोन्ही आजी इथे खेळायला कसा खेळतोय बघा हे बघा आमचं गार्डन हा गवतीचा आहे ना पिवळा कस काय पडला हा तर मित्रांनो अशा पद्धतीने अगदी आनंदात काही अडथळे पार करत आमचा प्रवास झालेला आहे UK टू लंडन जवळपास 24 तास आम्ही प्रवासात होतो खूप थकलेलो असल्यामुळे बरेच दिवस व्हिडिओ आला नाही त्याबद्दल माफी असावी तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका असेच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन मी आपल्या पेजवर येत असते तेव्हा आजच आपल्या पेजला फॉलो करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय